इंटरकास्ट मॅरेज करण्यासाठी आहे ना मी माझ्या आईला खूप दुखवलं होतं. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना माझी माहेरची फॅमिली मला भेटायला आली होती. माझी मम्मी, माझ्या बहिणी, जीजू आणि बाबू आमचा. मी खूप जास्त खुश होते. माझ्या प्रेग्नन्सी मध्ये ना माझी आई आणि माझ्या बहिणी आहेत ना माझ्या जवळ नसल्या ना राहत तरी सुद्धा ना मला रोज कॉलवरती विचारतात की बाळा तुझं काय दुखतंय का, तू थोडासा आराम कर, थकली आहेस, जास्त लोड नको घेऊ. हे सगळे मला सारखे सारखे भेटायला येत नाही, कारण त्यांना माहिती आहे की माझ्याकडे आहे ना आता काळजी करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे माझा नवरा आहे, जो माझ्या आई आणि बहिणींसारखी काळजी घेतो. तो म्हणजे माझा नवरा. खूप जास्त काळजी घेतो. आणि जेव्हा मम्मी मला भेटायला येते ना एवढं खायला घेऊन येते, बापरे, मिठाई आणती, फ्रूट आणती, स्नॅक्स आणती, भरपूर काय काय आणते. तिला असं होतं ना की माझ्या पोरीला मी काय काय घेऊन जाऊ. मला फोनवरती विचारते तुला काय खाऊशी वाटतंय मला सांग, मी घेऊन येते. अगं मी म्हणते मम्मी मला काही नको ग, मला फक्त तू भेटायला येत जा. तरी सुद्धा आईचं मन कसं असतं तुम्हाला तर माहिती आहे. आई ती आई असते आणि ती काय घेऊन आल्याशिवाय काय राहतच नाही बाबा. आमच्या साखरपुड्याच्या वेळेस आहे ना मी माझ्या घरच्यांशी खूप जास्त भांडले होते, सगळ्यांना खूप उलटपलट बोलले होते. पण ना 1 वर्षाच्या गॅपमध्येच आहे ना माझ्या घरच्यांना कळलं, माझ्या मम्मीला कळलं की प्रतीकच माझ्यासाठी योग्य आहे, तो कसा मुलगा आहे. आणि आता बघा आमची लाईफ एकदम हॅपीली चालू आहे. सगळ्यांशी भांडण्यापासून ते आता आहे ना आई बाबा होण्यापर्यंतचा प्रवास आहे ना आता आम्ही दोघं करतोय. माझा आजचा दिवस कसा गेला एकदम हॅपी तुम्ही बघितला असणार आहे. आईच्या कुशीत झोपले होते खूप वर्षानंतर, खूप बरं वाटलं. आणि ना माझी लव्ह स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल ना कमेंटमध्ये नक्की मला सांगा, मी तुम्हाला ना ऐकवेल. व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय, भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. फॉलो करायला विसरू नका.